या मंगल दिनी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे मनोगत आपल्या समोर सादर करते। भारत हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता। अनेक वर्षे गुलामी अत्याचार सहन केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। 200 वर्षाच्या काळोख्या रात्रीतून स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला। सुखदेव, राजगुरू, भगतसिंग सारखे थोर क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले। या क्रांतिकारकाने आपल्या तारुण्यातच भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि बलिदान देताना ते म्हणाले, लिख रहा हूं अंजाम जिसका, लिख रहा हूं अंजाम जिसका, कल आगाज आएगा, कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लाएगा, इन्कलाब लाएगा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक म्हणजे चंद्रशेखर आझाद। त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी असे होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1906 साली अलीराजपूर जिल्ह्यात भावरा या गावात झाला। त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण भावरा या गावात झाले। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला। सॉन्डर्सचा बळी घेतल्यानंतर हे जे ते चंद्रशेखर आझाद हे जे ते निसटले, ते निरनिराळे वेश बदलून राहत होते। पुढे ते झाशी येथे राहू लागले। मोटार चालवणे, अचूक नेम साधणे, गोळी मारणे याचे शिक्षण त्यांनी घेतले। या क्रांतिकारक हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली होती। चंद्रशेखर आझाद हे 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू जेल मध्ये होते। त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावे यासाठी ते एक क्रांतिकारक सहकार्याला भेटण्यासाठी गेले होते। आस्था पोलिसांनी पार्कला वेढा घातला। त्या गोळीबारामध्ये चंद्रशेखर आझाद हे गोळीबार झाला। त्यांनी त्या गोळीबारामध्ये